राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्यामधील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हा निधी वर्ग केला जातो आहे। जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। सर सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलची अट लावल्यामुळे कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो। तर या वर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, या वर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत। त्यांना सांगितलंय तरी एक दोन नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू। काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या। ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांची देखील चर्चा केलेली आहे। केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत। सरसकट नाही, पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूर पडेल, त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जातं। या कितपत मला असं याकरता वाटत नाही की ही अनाउन्स झालेली स्कीम आहे। एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत। महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत। त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ। परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ। धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे पैसे पहिले देणं आवश्यक होतं। आज आम्ही ते रिलीज केले आहे। उल्लेख केला की अनुदानित खतांबरोबर विनाअनुदानित खतांची विक्री सक्ती काही उत्पादक तुम्ही कारवाई सुरू केली, मात्र या काळामध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते, तर त्यासाठी शेतकऱ्यांना नाही, आमचं आव्हानच आहे की त्याची तुम्ही तक्रार करा, आम्ही त्यांचा परवाना रद्द करू। वांद्रे ईस्ट म्हणताय आपण शेतीवरनं मुंबईवर आलेलो आहोत, परंतु असं आहे की त्या ठिकाणी रितसर अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई चालली होती त्याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली। दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, सगळे नियंत्रणात आले। जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलं। राज्याला गरज असते एका खरीप हंगामात साधारण 16 लाख टन, तर राज्याकडे 5 ते 6 लाख टन सध्या युरियाची उपलब्धता आहे, तर ही खूप अडचणीची। नाही, तुम्ही फार कमी सांगताय। आपल्याकडे 25 लाख टन आहे, त्याच्यात दुप्पट पाहिजे आपल्याला। पण मी तेच सांगितलं की आपल्याकडे आता जो स्टॉक आहे, उरलेला स्टॉक हा येत जातो, हा आपला बेस्ट स्टॉक आहे। म्हणजे याच्यामधला काही मागच्या वर्षीचा आहे जो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे। आता या वर्षीचा स्टॉक येईल आपल्याकडे। हो, हे राहू दे आता हिंदी अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल। कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल। आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो, म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो। म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो। चला, हिंदी वाल्यांना एक उत्तर द्यावं लागेल मला। देखो, जो बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है
उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है। अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया। उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे उनको अरेस्ट किया है। चला प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवणे सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। आरबीआयचे ही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आहे। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो, त्यानंतर रबी आणि मग उन्हाळी पीक लोक घेतात। साधारणपणे खरीपाचं क्षेत्र जे आहे ते 152 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे सगळ्यात मोठं क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असतं आणि बाकी मग इतर पिकं आहेत। ऊसही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण घेतो। आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ऍव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जून मध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्यातनं पडलेला पाऊस जर आपण थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशनमुळे हे जे काही पावसाचे 2 दिवस मधले जो स्ट्रेस होतो म्हणजे एकदा पाऊस पडला आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आली तर आपल्याला काय करावं लागेल याचंही प्लॅनिंग आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे। त्या संदर्भात थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे। साधारणपणे या सगळ्या ऍडवायझरीज नीट मिळतील हा देखील प्रयत्न आपण करतो आणि यातनं प्रशासन असेल आणि कृषी विद्यापीठ असतील आणि क्षेत्रीय यंत्रणा असतील यांना या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार ठेवलेला आहे। त्यामुळे आमची ही पण विनंती असेल की पाण्याचा
महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पाणी कमी आहे असं समजून आपल्या पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. अर्थात जिथे विहिरींना पाणी आहे तिथे आपण त्या ठिकाणी समजा पावसात खंड पडला तर आपल्याला जी काही पिकं आहेत ते वाचवता येतील. आपल्याला माहिती आहे सिंचनाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत. बियाण्यांच्या संदर्भात आता आम्ही आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे आणि विशेषतः आता जवळपास 20.16 लाख मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच्या अगेन्स्ट 28 लाख मेट्रिक टन एवढं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल. खतांच्या संदर्भात साधारणपणे आपल्याला आता जे आवंटन आहे ते 48 लाख मेट्रिक टनाचं केलेलं आहे. याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत आणि म्हणून कंप्लीट खत पुरवठा जो आहे या संदर्भात प्रत्येक रेक पॉइंटवर त्या ठिकाणी त्याचं जीआयएस मॅपिंग आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी त्याची व्हिडिओग्राफी आम्ही करणार आहोत. साधारणपणे प्रयत्न असा असेल की रेक पॉइंटवर ज्यावेळेस खत उतरतो त्यावेळी आपल्या विभागाचा माणूस तिथे उपलब्ध असलाच पाहिजे, जेणेकरून त्याची कंप्लीट ती जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि यासोबत एक साधारणपणे सातत्याने शेतकऱ्यांची लिंकिंगची, म्हणजे तुम्हाला डीएपी पाहिजे तर त्याच्यासोबत या 4 गोष्टी घ्या, युरिया पाहिजे तर त्याच्यासोबत या 2 गोष्टी घ्या. या संदर्भात अतिशय कडक धोरण आपण घेतलाय. त्यातला GR आपल्या कृषी मंत्र्यांनी यापूर्वीच काढलेला आहे आणि यावेळेस रेकॉर्ड अशा पद्धतीनं आपण कारवाई केलेल्या आहेत आणि जवळपास 400 पेक्षा जास्त आपण लायसन्सेस रद्द केलेले आहेत किंवा सस्पेंड केलेले आहेत. त्यामुळे कुठेही लिंकिंगची तक्रार आली तर त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई जी आहे ती कारवाई आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. यासोबत बनावट बियाणं, खते आणि कीटकनाशक भाषेमध्ये एजंट त्याला उत्तर देतो. त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे असेल, क्रॉपिंग पॅटर्न पासनं, कीड नियंत्रणापासनं किंवा पुढच्या काळामध्ये जी काही पिकांचे भाव आहेत त्याच्यापर्यंत 100% सगळी माहिती ही या महाविस्तार ऍपवर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे आणि कॉलिंगची सिस्टीम